100 वर्ष आयुष्य दिलंय, पण थोडं सांगितलंय. 100 वर्षामध्ये गणना बघा, हिशोब करा तुम्ही एक 5 मिनिटामध्ये. तुमचा लय वेळ घेणार नाही, फक्त थोड्या वेळ ऐका, पण लक्षपूर्वक ऐका. 100 वर्षामध्ये शत गणिले ते अर्ध रात्र काय, म्हणजे माणूस 100 वर्ष जगत नाही मावशी, पण जरी जगला 100 वर्ष. पुढचा आवाज कमी करा काका, पुढचा एकदम कमी करा, मशीनच कमी करा, पुढचे ते भोंगे बी कमी करा. या हॉलमुळे त्रास होतोय, दुसरं काय नाही. या 100 वर्षामध्ये शत गणिले ते अर्ध रात्र काय. 100 वर्ष जरी जगला काका माणूस, तरी 50 वर्ष त्याच्या झोपेत जातात. कशात जातात? झोपेत जातात, बरोबर. आता तुमचं एखाद्याचं वय 50 असेल, एखाद्याचं 60 असेल, एखाद्याचं 40 असेल. आपण विचारलं किती आयुष्य आहे, किती वय आहे, तो म्हणतो 40 आहे. 40 नाही जगला तो, खरे किती जगला? 20च जगला. 20 वर्ष कशात गेलेत? झोपेत गेलेत. मावशी, माणूस 100 वर्षात जगतो, पण या 100 वर्षामध्ये शत गणिले ते अर्ध रात्र काय. 50 वर्ष त्याच्या झोपेमध्ये जाऊन निघून जातात. उरले किती त्याचे? 50. विडाला 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 विडाला. म्हणजे या 50 वर्षाची गणना करा. 50 वर्षामध्ये तुम्ही हिशोब लावा. 10 गेले बालपणात, उरले किती? बोला बोला मावशी. 10 गेले बालपणात, उरले किती? 40. 10 गेले तरुणपणात, उरले किती? 30. 10 गेले मुलांचे लग्न होण्यात, ना सुना आणण्यात, उरले किती? 10 गेले नातू होण्यात, 10 गेले नातू सांभाळण्यात. भजन करतो गावा, काय भजन असे उरले ते पाय. आणि मग शेवटची स्थिती कशी होते बघा. तुम्ही रेडिओ ऐकला असेल, रेडिओ पाहायला का? जुना रेडिओ पाहायला का? ते रेडिओवर गाणं लागायचं बघा. इतकं गोड वर्णन केलंय त्या गाण्यामध्ये. लडकपन खेल में खोया. शिट्टी नका मारू, गेन कमी करा. जवानी नींद भर सोया, बुढ़ापा देख कर रोया. बुढ़ापा देख कर रोया, वही किस्सा पुराना है, खुदा के पास जाना है. या अभंग नाही बरं का, गाणं आहे. त्या मुकेशनं गायलेलं गीत आहे, पण बघा ना किती गोड वर्णन आहे बघा. लडकपण खेल में खोया. लहानपण खेळण्यात गेलं बाबा तुझं. पुढं सांगितलंय त्यानं. जवानी नींद भर सोया. जवानी झोपण्यात गेली तुझी, आणि मग म्हातारपण आल्यावर काय रडण्यात मजा आहे. बुढ़ापा देख कर रोया, वही किस्सा पुराना है, खुदा के पास जाना है. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. न हाथी है न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना है. खुदा के पास जाना है, खुदा के पास जाना है. तुम्हारे मेल चोबारे यही रह जाएंगे सारे, अकड़ किस बात के प्यारे, वही सब ही चुकाना है. खुदा के पास जाना है, खुदा के पास जाना है. बघा ना तुम्ही किती गोड वर्णन आहे. एवढं गाणं जरी माणसानं लक्षात ठेवलं, तरी माणसाला अख्खा जीवनाचा इतिहास कळून जाईल. काय सांगतोय तो? ना हाती है ना घोडा है, 25 लाखाची गाडी असेल, वा पैदल ही जाना है. किती लाखाची गाडी असो द्या, माणूस आयुष्यभर 25 लाखाच्या गाडीत हिंडला, मेल्यानंतर कोणी म्हणणार आहे का याला गाडी सगळं पेटवा? बोला बोला, म्हणणार आहे का? मी आयुष्यभर गाडीत प्रवास केला आणि मी गेलो, माझे पोरं म्हणणार आहे का याला गाडीत पेटवा? म्हणणार आहे का? तेव्हा ती गाडी बाजूला ठेवा. आता याला स्पेशल गाडी येते एक, तिला बी लोकांनी नाव दिलंय काय, वैकुंठ रथ. बेवडा जरी असला तरी वैकुंठ रथातच टाकल्या जातोय. मग तो वैकुंठातच जातोय का? ऐका बारकाई ना हाथी है ना घोडा है, वहां पैदल ही जाना है. तुम्हारे मेल चोबारे. 25 लाखाचा बंगला असेल तुझा, पण यही रह जाएंगे सारे. हे इथंच राहणार आहे का? आकडूवानी राहतो. ऐका तुम्ही बारकाईनं, शेवटचं जे कडवं आहे इतकं गोड आहे आणि इतकी मार्मिकता आहे त्याच्यात. बघा त्यानं शेवटचं कडवं इतकं गोड लिहिलंय. भला कीजे भला होगा,
बुरा कीजे बुरा होगा, यही लिख लिख के क्या होगा, वही सब ही चुकाना है, खुदा के पास जाना है। भला कीजे भला होगा म्हणजे चांगलं केलं तर चांगलं होईल, आणि वाईट केलं तर यही लिख लिख के क्या होगा. मानत या आयुष्याच्या गणनेमध्ये माणसाला मिळालेलं आयुष्य, माझा सर्वात महत्वाचा तुम्हाला पहिला प्रश्न आहे, माणूस तरी सुद्धा 100 वर्ष का जगत नाही? त्याचं उत्तर सापडायचं आणि आपल्याला पुढे जायचं. 100 का जगत नाही? त्याचं कारण असं आहे, माणसाचं आयुष्य ठराविक, प्रत्येक माणसाला आयुष्य जरी 100 दिलेलं असलं तर प्रत्येकाचा मृत्यू हा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. कशानुसार? तो विधीच्या लिखाणानुसार आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, माऊली ज्ञानोबाराय सांगतात, जन्म आणि मृत्यू देहाची या गावालिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणून धनंजया राम जिया परी. या देहाच्या गावाला आल्यानंतर जन्माचा सोहळा आणि मृत्यूचा सोहळा ठरलेला आहे. पण कशानुसार आहे मृत्यू आणि जन्म महाराज? ऐका, ललाटीचे लिहले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले, फिटो नेने. माऊली ज्ञानोबा सांगतात, ललाट म्हणजे कपाळ, ललाट म्हणजे प्रारब्ध, ललाट म्हणजे विधीचं लिखाण. जे प्रारब्धात लिहिलंय ते आतापर्यंत कुणाला टाळता आलं नाही काका. ते म्हणतात प्रारब्धात लिहिलेलं जर टाळता येत नाही तर प्रारब्ध लिहिलंय कोणी? लक्षपूर्वक ऐका, वाक्य खूप महत्वाचं. ज्यानं तुमचं माझं प्रारब्ध लिहिलंय त्याला सुद्धा त्याचं प्रारब्धाचं लिखाण, त्याला सुद्धा त्याचं विधीचं लिखाण टाळता आलं नाही. जर ज्यानं लिहिलंय त्यालाच टाळता आलं नाही तर आपल्याला काय टाळता येणार? विठाला विश्वव्यापक विश्व परमात्मा भगवान प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्रांचा जर विचार केला तर भगवान प्रभू रामचंद्राचे वडील राजे दशरथ काका देवाचा बाप आहे, पण देवाच्या बापाला सुद्धा विधीचं लिखाण चुकवता आलं नाही काका. बघा तुम्ही किती गोड वर्णन आहे रामायणामध्ये. राजा दशरथाचा अंतकाळ जवळ यावा, डोकं कौशल्य मातेच्या मांडीवर आहे, समोर अयोध्येचा प्रधान सुमंत आहे, एका बाजूला सुमित्रा माता आहे, आणि राजा दशरथाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नवशी. रडणाऱ्या राजा दशरथाला कौशल्य मातेनं पाहिलं, कौशल्य मातेला वाटलं राम वनवासात गेला म्हणून राजा रडतोय. सुमित्रेनं विचार केला मरायला राजा घाबरलाय म्हणून राजा रडतोय, आणि सुमंतानं विचार केला की मरायच्या टायमाला एकही मुलगा जवळ नाही म्हणून राजा रडतोय. म्हणून न राहून विचारलं कौशल्यानं राजा दशरथाला, महाराज अहो इंद्र दरबारामध्ये युद्धाला मदत करण्याकरता जाणारे पराक्रमी राजे दशरथ तुम्ही आहात, इंद्राच्या दरबारामध्ये तुम्ही जावं, इंद्राने स्वतःचं सिंहासन तुम्हाला बसायला द्यावं, तरी सुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये पाणी, मरायला घाबरला की काय? सुमित्रा माता विचारते, महाराज मरायच्या टायमाला एकही मुलगा जवळ नाही म्हणून रडता की काय? त्यावेळेस राजा दशरथानं इतकं मार्मिक उत्तर दिलं, लक्षपूर्वक ऐका. राजा दशरथानं सांगितलं, कौशल्य ऐक, ऐक कौशल्य ऐक, माझा राम वनवासात गेला म्हणून मी रडत नाही, माझी सीता वनवासात गेली म्हणून मी रडत नाही, आणि मरायच्या टायमाला माझा एकही मुलगा जवळ नाही म्हणून मी रडत नाही, पण मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय, विश्वचालक विश्व परमात्मा भगवान प्रभू रामचंद्र त्याचा मी बाप आहे, इंद्र दरबारामध्ये युद्धाला मदत करण्याकरता जाणारा पराक्रमी राजा मी आहे. अगं विश्वाच्या बापाचा बाप आहे तरी सुद्धा श्रावणाच्या अंध मायबापानं दिलेला शाप मला चुकवता आला नाही, याच मला रडू येत आहे. कौशल्या मातेनं न राहून सांगितलं. कौशल्या माता राजा दशरथाला सांगते, महाराज
रावणाच्या अण्णामाई बापानं दिलेलं शाप हे फक्त निमित्त मात्र आहे, हे मरण तर तुमचं विधी लिखित आहे. राजा दशरथाचा प्रश्न आहे का पुढचा? राजा दशरथ कौशल्याला सांगतो, कौशल्य हे जर विधीचं लिखाण आहे तर विधीचं लिखाण लिहिणारा माझा मुलगा आहे. कौशल्यानं सांगितलं, तुमच्या मुलाचं काय घेऊन बसली? तुमच्या मुलालाच विधीचं लिखाण बदलता आलं नाही, म्हणून तर 14 वर्ष वनवास भोगावा. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, पर्येसी गव्हारा सादर, पर्येसी गव्हारा सादर, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, पर्येसी गव्हारा सादर, पर्येसी गव्हारा सादर, महाराज, ज्यानं विधीचं लिखाण लिहिलंय, माझा आवाज येतो ना स्पष्ट तुम्हाला काका? आवाज कळतोय ना? ही समोरची मंडळी काही जण लय टक लावून पाहू राहिले, मला नुसतं पाहू राहिले काय माझ्याकडे? एक कार्यालयामुळे प्रॉब्लेम आहे, त्याच्यात ह्या स्टेजवर कीर्तन रंगायचं म्हणजे इथं एक तर लग्नाचे संस्कार म्हणजे वाळवटी दिवा लावली आणि गंमत आहे. राहू द्या एवढा नाही खाणार मी, पण राहू द्या राहू द्या, घेतो मी, राहू द्या. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मी थोडं लांबून त्याच्यामुळे बोलतोय का तुम्हाला स्पष्ट ऐकावा एवढीच माझी इच्छा आहे, म्हणून लांबून बोलतोय. म्हणजे काय होतं, याच्यामुळे घुमत नाही आवाज लांबून बोलल्यानंतर. ऐका, जगाच्या मालकाला, जगाच्या विश्वाच्या बापाला महाराज, त्याला सुद्धा विधीचं लिखाण टाळता आलं नाही. नाही तर अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. रावण राक्षस होता, रावणानं बायको पळवली. कुणाची? थोडा आवाज येऊ द्या तुमचा. कुणाची? रामाची. म्हणजे जगाच्या बापाची बायको पळवली, जगाची आई पळवली रावणानं. रावणाच्या बायकोचं नाव मंदोदरी. मावशी, हनुमंतरायानं लंका पेटवली आणि मंदोदरी घाबरली. मंदोदरी रावणाला म्हटली, अहो तुम्ही त्याची बायको पळवून आणली तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता, मान्य आहे, पण त्याचं एक जण आलंय तर त्यानं लंका पेटवली, बाकीचे आले तर काय करतील? तुम्ही येडेवाणी करू नका, तुम्ही त्याची बायको त्याला नेऊन घाला. तुम्हाला काय बायकाला कमी आहे का? म्हणजे तुम्हाला नाही असं कोण म्हणताय कुणाला? मंदोदरी रावणाला म्हणते, तुम्हाला काय बायकाला कमी का? तुम्ही त्याची बायको त्याला नेऊन घाला. रावणानं मंदोदरीला सांगितलं, मंदोदरी अगं ते माझं विधीचं लिखाण आहे, शब्द शोधायचं आहे आपल्याला, विधीचं लिखाण आहे. मंदोदरी म्हणली, राक्षसाच्या अवलादीचं विधीचं लिखाण मानतोय, असं कुठलं विधीचं लिखाण आहे? रावणानं दिलेलं उत्तर आहे का? रावणानं सांगितलं, मंदोदरी असं आहे, ज्यानं माझं विधीचं लिखाण लिहिलंय त्याचीच मी बायको पळवली, तोही विधीच्या लिखाणानुसार वनवासात आलाय आणि तोही विधीच्या लिखाणानुसार माझ्याकडे येणार आहे, तोही विधीच्या लिखाणानुसार मला मारणार आहे आणि विधीच्या लिखाणानुसार मला मारल्यानंतर विधीच्या लिखाणानुसार ही लंका माझ्या भावाला भेटणार आहे. पण ऐका त्याचा पूर्व इतिहास. रावणानं दिलेलं उत्तर ऐका. रावण मंदोदरीला सांगतो, ऐक मंदोदरी ऐक, काही जर राजा दशरथाला 2 वर मागत नाही, भरताला राजगादी आणि रामाला वनवास. ऐका बरं का, भरताला राजगादी आणि रामाला वनवास. जर काही 2 वर मागत नाही तर राम वनवासात येत नाही. राम वनवासात येत नाही तर सीता त्याच्या बरोबर निघत नाही. सीता जर वनवासाला निघत नाही तर मी सीतेला पळवून आणत नाही. मी जर सीतेला पळवून आणत नाही तर राम सीतेला शोधायला निघत नाही. राम जर सीतेला शोधायला निघत नाही तर रामाची हनुमंताची भेट होत नाही. रामाची हनुमंताची भेट होत नाही तर हनुमान माझ्या लंकेत येत नाही. हनुमान माझ्या लंकेत येत नाही तर हनुमानाला लंका सापडत नाही. हनुमानाला लंका सापडत नाही तर हनुमान लंका पेटवत नाही. हनुमान लंका पेटवत नाही
तर हनुमान लंकेतून पाठीमागं जात नाही. हनुमान लंकेतून पाठीमागं जात नाही तर रामाला लंकेचा पत्ता भेटत नाही. रामाला लंकेचा पत्ता भेटत नाही तर राम माझ्या लंकेत येत नाही. राम माझ्या लंकेत येत नाही तर रामाचं माझं युद्ध होत नाही. रामाचं माझं युद्ध होत नाही तर रामाच्या हातून मी मरत नाही. रामाच्या हातून मी मरत नाही तर बंदी शाळेतले देव सुटत नाही. बंदी शाळेतले देव सुटत नाही तर मला मोक्ष भेटत नाही. आणि मला मोक्ष भेटत नाही तर राम परत इथून पाठीमागं जात नाही. हे सगळं विधीचं लिखाण आहे. मला मिळवायचं आहे मोक्ष, देवाची बायको पळवायची, हे नियोजन आहे देवाचं, हे आहे विधीचं लिखाण. देव जर सीतामाईला वनवासात घेऊन येत नाही तर मी तिला आणत नाही. हे विधीचं लिखाण रावणाला टाळता आलं नाही महाराज, तर तुम्हाला आणि मला कसं टाळता येणार महाराज? मृत्यूच्या बाबतीत असं सांगितलं जातं, मृत्यू ही त्रिकाल सत्य घटना आहे. आणि मृत्यूचं तत्व असं आहे, आतापर्यंत तो कोणाला टाळता आला नाही. प्रत्येकाचा मृत्यू हा ठरलेल्या नवे नवे असं सांगतात. घडी घडी का